संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना एक अतिशय महत्त्वाची अपडेट येथे आलेली आहे. यामध्ये आता आपल्याला अर्जाची स्थिती आणि आपल्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती आपण आता ऑनलाईन घर बसल्या पद्धतीने पाहू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. तर हे आपण ऑनलाईन कसं चेक करायचं याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर ही व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेट्स तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम आपल्याला ब्राउझरवरून sas.mahait.org या वेबसाईटवरती यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून येथे तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. त्याच्याच डाव्या बाजूला तुम्हाला लाल कलरमधील 2 नवीन ऑप्शन दिसतील. यामध्ये लाभार्थ्याची स्थिती आणि स्थिती पहा असे 2 ऑप्शन दिसतील. यामध्ये जर तुम्ही नवीन अर्ज केला असेल तर तुम्ही लाभार्थी स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करून पाहू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या अर्जाची स्थिती येथे पाहू शकता. त्यानंतर आपण आपले अर्ज केलेले आहेत आणि ज्यांना आपल्या हप्त्याची स्थिती बघायची आहे त्यांनी स्थिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमची स्कीम निवडायची आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा या 2 योजना यामध्ये दिसतील. यामधील तुम्हाला तुमची योजना निवडून तुम्हाला तुमचा यामध्ये ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता जे काही तुमची फंड डिस्ब्युर्समेंटची तारीख आहे ती येथे तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. फंड डिस्ब्युर्समेंट झालेला आहे म्हणजेच आपला हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झालेला आहे. ज्यांचा हप्ता आलेला नसेल त्यांना येथे होल्ड किंवा पेंडिंग फॉर ऑफिशियल असे येथे दाखवले जाईल व त्याचे कारण सुद्धा येथे तुम्हाला दिसेल. जे काही कारण येथे दाखवले जाईल त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन त्याचे निरासन करायचे आहे. तर अशी ही सर्वात सोपी पद्धत आहे. याच्या माध्यमातून आपण घर बसल्या ऑनलाईन माहिती आपण येथे पाहू शकतो. तर याबद्दल काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.